तर नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आज मीडियामध्ये जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणावरती जी घोषणा दिली होती की आम्ही 29 ऑगस्टला मुंबईला जाऊन आमरण उपोषण करणार, यावरती जेव्हा मीडियाने लक्ष्मण हाके यांना प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी जरांगे पाटलांना घटनाद्रोही म्हणत त्यांच्यावरती खूप साऱ्या टीका केल्या, तसेच त्यांना खूप सारे अपशब्द वापरले। तर ते काय म्हणतात हे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। आणि ओबीसी प्रवर्गात येणाऱ्या 400 450 जातींना आणि अशी जर शिंदे समितीची शिफारस महाराष्ट्र शासनाला झालेली असेल, येडपट माणूस, खुळचट माणूस, त्याच्या डोक्यावर इलाजाची आवश्यकता आहे। जे पिछडलेले आहेत, शोषित आहेत, वंचित आहेत, हा घटनाद्रोही हा जरांगे नावाचा माणूस आहे, अन्यथा महाराष्ट्रामध्ये अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण होईल। दावा करण्यात आलेला आहे जरांगे हा खरोखरच डोक्यावर परिणाम झालेला माणूस आहे, त्याच्या डोक्यावर इलाजाची आवश्यकता आहे। कारण त्यांच्या टोटल प्रेसमध्ये बघितलं तर वैयक्तिक कुणावर तरी टीका टिप्पणी करणं, जे संविधानिक आरक्षण आहे, जे कायदेशीर आरक्षण आहे, जे सामाजिक दृष्ट्या मागासांना, जे या इथल्या व्यवस्थेमध्ये हजारो वर्ष जे पिछडलेले आहेत, शोषित आहेत, वंचित आहेत, त्यांना एक सकारात्मक भेदभाव म्हणून त्यांना जे आरक्षण दिलं गेलंय त्या आरक्षणाच्या मुळावर उठलेला हा घटनाद्रोही, बेकायदेशीर वक्तव्य करणारा, कायदा आणि सुव्यवस्थेला चेतावणी देणारा हा जरांगे नावाचा माणूस आहे। या जरांगेचा लवकरात लवकर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा, अन्यथा महाराष्ट्रामध्ये अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण होईल। त्यांच्या मागण्या कुठल्याच सरकारने मान्य केल्या नाही, जसं सरकारने 3 गॅजेटरी लागू करून असं सांगितलं होतं, मात्र त्या मान्य न झाल्यामुळे पुन्हा उपोषणाचा हत्यार उपसावं लागतं असं वाटतं। नाही, बघा, मी लोकसत्ता या पेपर मधून काही माहिती बघितली, त्यामध्ये 58 लाखांपेक्षा जास्त नोंदी सापडल्याचा वेगवेगळ्या दस्तऐवजामधून दावा करण्यात आलेला आहे। 8,25,000हून जास्त प्रमाणपत्र इश्यू केल्या गेल्याचा दावा केलेला आहे। 2 कोटी कुटुंबांना लाभ होत असल्याचा दावा केलेला आहे। आणि अशी जर शिंदे समितीची शिफारस महाराष्ट्र शासनाला झालेली असेल आणि महाराष्ट्र शासन ऍज इट इज ही शिंदे समितीची शिफारस जर लागू करणार असेल तर महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे। हे मी अभ्यासानं, विचारानं महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या नेत्यांना, ओबीसीच्या आमदारांना आणि ओबीसी प्रवर्गात येणाऱ्या 400 450 जातींना माझं सांगणं आहे की तुमचं आरक्षण जर शिंदे समिती अंमलबजावणी झाली तर तुमचं आरक्षण संपलेलं असेल। त्यामुळे जरांगे नावाचा माणूस, येडपट माणूस, खुळचट माणूस, वेळोवेळी शिव्या देणारा माणूस, त्या माणसाच्या सांगण्यावरनं लोकनियुक्त सरकारनं जर शिंदे समितीचा शिफारशी जर स्वीकारल्या तर घटनात्मक रित्या ज्या ओबीसींना, ज्या भटक्यांना, ज्या शोषित वंचित समूहाला ओबीसीचं रिझर्वेशन दिलं गेलेलं आहे त्या आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त होणार आहे।